मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यातल्या सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जणांच्या घटनापीठापुढे जी सुनावणी सुरू आहे, आज त्या सुनावणीच्या दरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार असा युक्तिवाद सध्या केला जातोय। कपिल सिब्बल हे बाजू मांडतायत ठाकरे गटाकडून, तर दुसऱ्या बाजूला हरीश साळवे बाजू मांडतायत शिंदे गटाकडून। आणि या 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचे की नाही या संदर्भातला निर्णय आज होण्याची शक्यता आहे। या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत 2-3 महिन्यात कदाचित निर्णय होऊ शकतो। पण आतापर्यंत जी सुनावणी झालेली आहे, जवळपास 1 तासापेक्षा जास्त काळ झाला या सुनावणीला। आणि या सुनावणीच्या दरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे दोन्ही बाजूंनी उपस्थित करण्यात आले। सुरुवातीला हरीश साळवे यांनी आपली बाजू मांडली आणि त्यानंतर आता कपिल सिब्बल जवळपास 40 ते 45 मिनिटांपेक्षा जास्त काळ ते युक्तिवाद करतायत। आणि त्यांनी युक्तिवादाच्या दरम्यान 10व्या शेड्यूलच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला, अध्यक्षांच्या नियुक्तीच्या संदर्भात, राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात असे अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत अपात्रतेची कारवाई आमदारांवरती व्हावी अशी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे। आणि त्याचबरोबर रेबिया प्रकरण इथं लागू कसं होत नाही याच्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आता आपल्या सोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ, घटनातज्ञ ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। सर, अगदी सुरुवातीपासून जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी आज झाली, सुरुवातीच्या क्षणापासून रेबिया प्रकरण हे अतिशय महत्त्वाचं होतं दोन्ही बाजूच्या युक्तिवादाच्या दरम्यान। जर समजा ज्या प्रकारे रेबिया प्रकरणाला विरोध केला जातो या प्रकरणात विशेषतः, तर कदाचित रेबिया प्रकरणालाच आव्हान दिलं जाऊ शकतं किंवा त्याचाच फेरविचार सुप्रीम कोर्टाकडून होऊ शकतो का, याची कितपत शक्यता आहे? हे बघा, जे आता आपण गेल्या काही महिन्यापासून रेबिया प्रकरण ऐकतो आहे, एक 2-3 वाक्यात त्याच्याविषयी सांगतो। ज्योती प्रसाद नावाचे गव्हर्नर होते, नेबम तुकी नावाचे सीएम होते आणि नेबम रेबिया नावाचे स्पीकर होते। या 3 लोकांच्या ह्या घटनात्मक संबंधातून ही केस निर्माण झालेली होती। आणि ह्या नेबम रेबिया ह्या स्पीकरांच्या प्रकरणातून जेव्हा ही केस निर्माण झाली, तेव्हा एखादा गट फुटला आणि जर का 10वं शेड्यूल लागलं तर काय पॅरामीटर्स लावायचे, काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, याचं सखोल विश्लेषण त्या 5 जणांच्या त्या घटनापीठाने सांगितलेलं आहे। न्यायमूर्ती जगदीश केहर, जे नंतर भारताचे सरन्यायाधीश होते, जस्टिस रमन्ना साहेब हे नंतर भारताचे सरन्यायाधीश होते, या सर्वांची त्या 5 जणांच्या घटनापीठामध्ये ते समाविष्ट होते। त्यांनी या सगळ्यांचं विश्लेषण करून एक असा निर्णय दिलेला होता आणि सुप्रीम कोर्टाचा आधीचा निर्णय फिरवला होता आणि त्याद्वारे त्यांनी सांगितलं होतं की जर का फाटाफूट असेल तर 10वं शेड्यूल कसं वापरायचं। आता ह्या केसमध्ये 10वं शेड्यूल जशाच्या तसं वापरायचंय का, इथं संभ्रम निर्माण झालेला आहे। ती केस जशीच्या तशी लागू होत नाही, कारण इथे यांनी विचारपूर्वक शिंदे गटानं असं मांडलंय की आम्ही फुटलेलो नाही, आमचाच ग्रुप ही मूळ शिवसेना आहे आणि म्हणून इथे खरं प्रश्न आहे 10वं शेड्यूलचं जशाचं तसे ते लागतं किंवा लागत नाही। आणि म्हणून त्या नेबियाच्या केसचा, रेबमच्या केसचा खरं पाहता पुनर्विचार करायचा का करायचा नाही हे त्या 10व्या शेड्यूलच्या ऍप्लिकेशनवरती अवलंबून राहणार आहे। आणि 10वं शेड्यूल लावायचं का नाही लावायचं हे त्या शिंदे ग्रुपचं जे आता त्यांची मांडणी आहे की आम्ही फुटलेलो नाही। जर फुटलोच नाही, 10वं शेड्यूल येत नाही, 10वं शेड्यूल येत नाही तर नेबम रेबियांच्या त्या केसा संदर्भ फारसा महत्वाचा नाही, अशी खरं याच्यातली मेक आहे। निश्चितच धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वाचं आणि अतिशय सखोल असं विश्लेषण केलं, कायद्याच्या वेगवेगळ्या बाजू सुद्धा समजून सांगितल्या। ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड सर आता आपल्या सोबत गेल्या तासाभरापासून होते। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल। तर ठाकरे गटाच्या युक्तिवादामध्ये विरोधाभास असल्याचा दावा हरीश साळवे यांनी केला। कोर्टामध्ये युक्तिवाद करत असताना नबाम रेबिया प्रकरणाचा सातत्यानं साळवेंकडून दाखला दिला गेलेला आहे। आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आपल्याला या सगळ्याचं विश्लेषण करून सांगणार आहेत। सर, 1 तास झाला, 1 तासापेक्षा जास्त काळाच्या या सुनावणीच्या दरम्यान जे काही घडलेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ही केस आता कुठल्या दिशेने चाललेली आहे? निकालाच्या दिशेने चाललेली आहे की केवळ 6 महिन्यापूर्वी आपण जे सगळ्या आर्ग्युमेंट ऐकलेल्या होत्या त्याच आर्ग्युमेंट पुन्हा एकदा ऐकायला मिळतात?
विलास ही केस कोणत्या दिशेने चाललेली आहे हे सांगण्याचं मला कोणतंही प्रयोजन नाही. परंतु एक बाब मात्र निश्चित आहे, शिंदे गटाची जी मुख्य मदार ज्या नबाम रेबियाच्या याच्यावरती निकालावरती आहे, तो निकाल ह्या याच्यात लागू होत नाही महाराष्ट्र सत्ता संघर्षामध्ये, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्या निकालाचा फेरविचार होणं गरजेचं आहे. म्हणून 7 न्यायाधीशांचं पूर्ण वेळ घटनापीठ स्थापन करावं अशी ठाकरे गटाची जी मागणी आहे, त्या प्रित्यर्थ कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद चालू आहे. या उलट जे आता ठाकरे शिंदे गटाकडून जो युक्तिवाद हरीश साळवे करीत आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की नबाम रबियाच्या खटल्याचा जो मुख्य मुद्दा आहे की जर अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित असेल, दिला गेला असेल, कारण अंडर कन्सिडरेशन किंवा प्रलंबित असेल, तर मग मात्र त्या अध्यक्षांना, त्या विधानसभेच्या आमदारांना 10 शेड्यूल खाली अपात्र करता येत नाही. हा मूलभूत मुद्दा या दोघा याच्यामध्ये आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय याकरता 7 न्यायाधीश घटनापीठ स्थापन करतं की नाही हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरेल. आणि दुसरं समजा घटकावर गृहीत धरूया की असं 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्यात नाही आलं, तर मग मात्र सर्वोच्च न्यायालय याच्या बाबतीत बघू शकतं की येथे नबाम रबियामध्ये जे प्रिन्सिपल एनन्सिएट केलेलं आहे त्याचा फायदा, त्याचा उपयोग शिंदे गटाला होईल का ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार हे व्हॉलंटरीली गिव्हिंग मेंबरशिप द पॉलिटिकल पार्टी आपोआप रद्द होते. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे बघता आमदारांच्या अपात्रतेविषयी 10 शेड्यूल खालची कारवाई जी आहे ही साधारणतः स्पीकर करीत असतात. परंतु महाराष्ट्रात ज्या वेळेला हे घडलं सत्ता संघर्ष, त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेला स्पीकर नव्हते. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षाची देखील धुरा सांभाळत होते आणि त्यांना तसं करण्याचा अधिकार आहे. आता उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे त्यावेळेला असताना त्यांनीही त्यांना 10 शेड्यूल खाली ही नोटीस पाठवली. आता ही ज्या वेळेला नोटीस या 16 आमदारांना पाठवली, त्यावेळेला तिला त्यांनी आव्हान सर्वोच्च न्यायालयात दिलं. ती नंबर 1 ची याचिका आहे. आणि त्या याचिकेत शिंदे गटाचं म्हणणं असं होतं की आम्हाला जी 48 तासाची मुदत दिली, ही मुदत नैसर्गिक न्यायदान तत्वाचा भंग करणारी आहे. विधानसभेच्या अधिनियमानुसार आम्हाला 7 दिवसाची मुदत हवी, ती देण्यात आली नाही आणि म्हणून मुदत वाढवून द्यावी. आणि दुसरं म्हणणं त्यांचं असं होतं की नबाम रबियाच्या खटल्याचा निकालाचा विचार करता उपाध्यक्ष आमच्या विरुद्ध करू शकत नाही, अविश्वास आम्हाला 10 शेड्यूल खाली डिस्क्वालिफाय करू शकत नाही, कारण ऑलरेडी आम्ही 22 जूनला त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. म्हणजे डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स या प्रकरणामध्ये आहे. आतापर्यंत इतिहास बघता सर्वोच्च न्यायालयाचे अनेक दाखले असे आहेत की आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय घ्यायचा असेल तर तो विधिमंडळ विधानसभेचा अध्यक्ष घेत असतो. 10 शेड्यूल खाली त्याप्रमाणे तरतूद आहे. परंतु त्यावेळेला स्पीकर नव्हते, त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते. त्यामुळे हे प्रकरण नरहरी झिरवाळ यांच्याकडे देखील परत सोपवलं जाऊ शकतं. किंवा जर नबाम रबियाचा निकाल जर मान्य करायचा असेल किंवा जर हे 7 जणांचं घटनापीठ स्थापन करायचं नसेल, तर मात्र नरहरी झिरवाळ यांना अविश्वासा प्रस्तावाला सामोरं जाऊ लागतं. ही शक्यता नेहमी एक आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये मी जर बघितलं, त्यामुळे लक्षात आलं की अनेक प्रश्न जे अनेक याचिकावरती याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे हे सगळं प्रकरण कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स झालेलं आहे. आणि ज्या वेळेला डिस्प्युटेड क्वेश्चन ऑफ फॅक्ट्स असतात, त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय मुख्य गाभा काय की 16 आमदारांची अपात्रता हा मुख्य विषय आहे. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं, काय निर्णय देतं, हे बघणं देखील महत्वपूर्ण ठरेल. पण सर, या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान किंवा गेल्या 6 महिन्यांच्या काळामध्ये ज्या घडलेल्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत, कायदेशीर डावपेच आहेत, हे पाहता 10 शेड्यूलचा उद्देश हा होता की घोडेबाजार रोखला जावा, जी सरकार पाडली जात आहेत ते रोखलं जावं, पक्षांतर रोखली जावी. ह्या सगळ्याला कुठंतरी आता एक नव्या प्रकारचा फाटा दिला जातोय का अशा प्रकरणामुळं? याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
मला स्पष्ट बोलायचं म्हणजे हम्म, की ही एक नवीन आपल्या देशाच्या राजकारणामध्ये एक नवीन वेगळी टूम आहे. हा कारण असं आहे की शिंदे गट असं म्हणतो आम्ही पक्ष फोडलेला नाही, पक्षातून फुटून गेलो नाही, पक्ष आमचाच आहे, निवडणूक चिन्ह देखील आमचंच आहे. हम्म, आता ह्या घटनापीठाकडे निवडणूक चिन्ह कोणाला असावं या संदर्भात प्रश्न प्रलंबित होता. हम्म, परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो चेंडू निवडणूक आयोगाच्या ग्राउंडवरती टाकलाय. निवडणूक आयोगाला हे निश्चित करावं लागेल की हे शिवसेनेचं अधिकृत चिन्ह कोणाला द्यावं. हम्म, ज्याला दिलं जाईल तो अधिकृत पक्ष समजला जाईल. हम्म, किंबहुना जर ते चिन्ह गोठवलं गेलं तर निवडणूक आयोग निश्चितपणे या बाबतीत निर्णय घेऊ शकत नाही, कारण दोघी रायवल क्लेम्स आहेत हा. आणि म्हणून ते त्या पद्धतीने गोठवलं जाऊ शकतं. हा आता ही अशी परिस्थिती झाली असताना सर्वोच्च न्यायालयापुढे मूलभूत प्रश्न एकच राहील, 16 आमदारांचं भवितव्य काय. हा आणि 16 आमदारांचं भवितव्य हे डिसाईड करायला सर्वोच्च न्यायालय स्वतःहून ही जबाबदारी घेईल का, निर्णय घेईल का, हा याबद्दल माझ्या मनात अनेक शंका मग माझा एवढ्या करता मला आहेत. मला तेच विचारायचं कारण सर असं मला आहे तेच की आपल्या विचारायचंय राज्यघटनेनुसार स्पीकरला अधिकार आहे. मला तेच विचारायचंय. मग आता या 16 आमदारांच्या बोला. अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल, अध्यक्ष घेतील की मग निवडणूक आयोग घेईल, त्याच्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो का? 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय हा निवडणूक आयोगाच्या बाहेर आहे, तो निर्णय ते घेऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाकडनं जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे, हे 16 आमदारची व्हॉलंटरली गिव्हिंग मेंबरशिप द पॉलिटिकल पार्टी, स्वतःहून ते पक्ष सोडून गेलेले आहेत हा. म्हणून ते अपात्र ठरतात. हम्म, आता याच्यामध्ये शिंदे गट असं म्हणतोय आम्ही पक्ष सोडलाच नाही, आमचं असं कुठलंही कृत्य नाही. हम्म, कारण असं आहे की ऑन रेकॉर्ड शिंदे गटाच्या कोणत्याही आमदाराचं असं कृत्य रेकॉर्डवरती दिसत नाही हम्म, की जेणेकरून आपल्याला म्हणता येईल आज सकृत दर्शनी की ते 10 शेड्यूल खाली अपात्र झाले. समजा असं घटकाभर गृहीत धरून घ्या, तसं ते व्हॉलंटरी गिव्हिंग मेंबरशिप द पॉलिटिकल पार्टी आहे, त्याचा निर्णय कोण घेणार? हा कारण ती घेण्याची सक्षम अथॉरिटी जी आहे ते विधिमंडळ आहे. हम्म, आता विधिमंडळात जर हा निर्णय होत नसेल किंवा व्हायचं नसेल तर सुप्रीम कोर्ट स्वतःहून हा डायरेक्ट निर्णय घेईल का? हा यामध्ये मग कायद्याचा अभ्यासक म्हणून माझ्या मनात काही शंका आहेत. सुप्रीम कोर्ट आज या प्रश्नाकडे कशा रीतीने बघतं हे देखील बघितलं पाहिजे. निश्चितच. पण सर एक मुद्दा आहे, तुम्ही म्हणालात की अशी कुठली कृती आहे जी कृती पक्षविरोधी म्हणून दिसत नाही ऑन रेकॉर्ड तरी, पण ऑन रेकॉर्ड त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला की जेव्हा त्यांनी पक्षाची ती बैठक बोलवलेली होती त्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत, ते गुवाहाटीला गेले आणि ते येऊ शकले नाहीत. त्यांना वेळ दिली होती 48 तासाचे, ते येऊ शकले नाहीत आणि ही पक्षविरोधी कारवाई आहे. त्यांनी मान्य केले नाही व्हीप, त्याच्याबद्दल त्यांनी बोट ठेवलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की जर समजा निवडणूक झाली असती, प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये व्हीप डावलून त्यांनी वेगळ्या पद्धतीनं मतदान केलं असतं, पक्षाच्या भूमिकेच्या वेगळं मतदान केलं असतं, तर अधिक कॉन्क्रीट पुरावा झाला असता? 100% विलास. जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार गडगडलं नसतं. आणि समजा त्यांनी राजीनामा दिला नसता, दिल्यामुळे सरकार गडगडलं, दिला नसता तर मग मात्र 16 आमदारांनी जर गैरहजर राहिले असते अविश्वासाच्या त्यावेळेला विश्वासदर्शक ठरावाच्या जी राज्यपालांनी मिटिंग बोलवली होती त्यावेळेला, तर डायरेक्ट हे 16 आमदार डिस्क्वालिफाय झाले असते. त्याच्यामुळे हे 16 आमदार यांनी पक्ष आदेशाविरुद्ध अशी कोणती कारवाई केली की जी ऑन रेकॉर्ड वरती म्हणता येईल ते डिस्क्वालिफाय झाले, हा एक मूलभूत प्रश्न आहे. आता त्याच्या ठाकरे गटाचं म्हणणं असं आहे की 16 आमदार हे सुरतेला गेले, गुवाहाटीला गेले, स्वतःहून त्यांनी हे केलं, त्यामुळे व्हॉलंटरी गिव्हिंग मेंबरशिप द पॉलिटिकल पार्टी. आता याच्यावरती स्पष्टता येणं देखील महत्वपूर्ण आहे. कारण व्हॉलंटरी गिव्हिंग मेंबरशिप द पॉलिटिकल पार्टी जो क्लॉज 1 आहे 10 शेड्यूल मधला, कारण स्पीकर ज्या वेळेला निवडला जातो त्याला ते आपोआप प्रिझम्पशन असतं की ही हॅज व्हॉलंटरी गिव्हिंग मेंबरशिप ऑफ हिज ओन पॉलिटिकल पार्टी. कारण स्पीकर हा निपक्षपाती असला पाहिजे, ती तशी तरतूद आहे कायद्यामध्ये. आणि म्हणून
ह्या 16 आमदारांनी सुरतेला जाणं, गुवाहाटीला जाणं, वर्षात बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी मिटिंगला पक्षाच्या व्हीपने बोलत मिटिंगला गैरहजर राहणं म्हणजेच त्यांनी स्वतःहून पार्टी सोडली असं गृहीत धरता येईल का? हा वादाचा मुद्दा असू शकतो. बर. आणि म्हणून यावरती सुप्रीम कोर्ट कशा रीतीने बघतं हे बघण्याचं महत्व. सर, आणखीन एक मुद्दा गेल्या काही दिवसामध्ये सातत्यानं चर्चेत आला, तो म्हणजे अध्यक्षपद. अध्यक्ष नव्हते तिथं, जे मेन अध्यक्ष आहेत, आणि त्यांच्यामुळे हे सरकार कोसळलं अशा प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट झाल्याचं आपल्याला दिसलं. तीनही पक्ष, महाविकास आघाडीतले जे होते त्यांनी सांगितलं की नाना पटोलेंनी अध्यक्षपद सोडलं आणि त्याच्यामुळे आमचं सरकार गडगडलं. मी राजकीय स्टेटमेंट विचारत नाहीये सर, मी राजकीय स्टेटमेंटच्या आधारे मी तुम्हाला कायदेशीर मला बाजू सांगा, समजून आपल्या प्रेक्षकांना सांगा की अध्यक्षपद नसणं हे पथ्यावर पडणारं ठरलं का? असं आहे की ज्या वेळेला अध्यक्ष नसतो, विधानसभेच्या नियमानुसार देखील ज्यावेळेला अध्यक्ष नसतो आणि उपाध्यक्ष असतो, त्यावेळेला उपाध्यक्षाला हे अधिकार आहे की अध्यक्षपदाचे देखील अधिकार वापरायचे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की अध्यक्ष नसल्यामुळे उपाध्यक्ष काही कारण नाही, तर मग उपाध्यक्षांनी 10 शेड्यूल खाली यांना डिस्क्वालिफिकेशन नोटीस काढली नसती. कारण असं आहे, 10 शेड्यूलची नोटीस कोण काढू शकतं? स्पीकर, अध्यक्ष. बरोबर. पण अध्यक्ष जरी नव्हते तरी उपाध्यक्षांना तो अधिकार होताच. त्याच्यामुळे माझ्या मते राजकीय ते आरोप आणि हेतुआरोप सोडून द्या, परंतु उपाध्यक्ष हा अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये अध्यक्षाचे अधिकार बजावत असतो. त्यामुळे उपाध्यक्षाने काढलेली 10 शेड्यूलची नोटीस ही त्या कारणाकरता अध्यक्ष नाही म्हणून बेकायदेशीर ठरत नाही. कारण उपाध्यक्षांचे अधिकार वेगळे आहेत आणि अध्यक्षांचे वेगळे आहेत असं काही त्यावेळेला नाहीये. कारण उपाध्यक्ष सुद्धा डिस्क्वालिफाय करू शकत होते कारण अध्यक्ष नव्हते. सर, आणखीन एक मुद्दा जो आता निवडणूक आयोगामध्ये आहे की ही मूळ शिवसेना नेमकी कुणाची, दावा दोघांकडून सुद्धा केला गेलाय आणि दोघेही त्याच्या संदर्भातले पुरावे, आर्ग्युमेंट सगळं झालेलं आहे. लेखी सुद्धा त्यांनी त्यांची उत्तरं दिलेली आहेत. जर शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलं तर कदाचित मग या 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो प्रश्न आहे तो निकाली निघू शकेल. विलास, निवडणूक आयोग या बाबतीत शिवसेना कोणाची असा हा स्पष्ट निर्णय देणार नाही. निवडणूक चिन्ह कोणाला मिळेल या बाबतीत निर्णय देऊ शकतं. याला कारण असं आहे, पण अर्थात अप्रत्यक्षपणे तेच आलं. निवडणूक चिन्ह त्या पक्षाचं अधिकृत चिन्ह ज्याच्याकडे असेल त्याला आपण म्हणतो की ते पक्षाचा अधिकृत आहे. आता एकदा निवडणूक आयोगाने हे चिन्ह दिलं, समजा एखाद्या गटाला दिलं तर त्यांना अधिकृत तो पक्ष आहे असं म्हणून समजलं जाईल. पण समजा निवडणूक आयोगाने ते चिन्ह गोठवून टाकलं तर दोघंही वेगवेगळे गट होईल आणि दोघंही गट वेगवेगळे, त्यांना निवडणूक वेगळे चिन्ह दिलं जाऊ शकतं. परंतु प्रश्न आपला मूलभूत असा आहे की या 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी का? होय, 16 आमदारांची अपात्रता आणि निवडणूक आयोगापुढचा निवडणूक चिन्ह हे 2 भिन्न विषय आहेत. बर, याचा एकमेकाशी सूत्राम संबंध नाही. निवडणूक चिन्ह समजा शिंदे गटालाही मिळालं आणि जर ते 16 आमदार जर डिस्क्वालिफाय होणं इतका पुरावा असेल तर ते 16 आमदार डिस्क्वालिफाय होऊ शकतात. निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला मिळालं आणि ते 16 आमदार डिस्क्वालिफाय होत नसतील तर नाही होऊ शकत ते. त्यामुळे निवडणूक आयोगापुढचा निवडणूक चिन्हाचा वाद हा टोटली डिफरंट असल्याने आणि त्याची आमदारांच्या अपात्रतेची कुठली लिंक नाही. आणि म्हणूनच ज्यावेळेला रमण्णांनी हा विषय निवडणूक चिन्ह बद्दल काढला होता, या घटनापीठापुढे सोपवला होता, त्यावेळेला या घटनापीठाने स्पष्ट केलं की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यांना हा अधिकार आहे निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं. त्यामुळे आम्ही तो चेंडू तिकडच्या कोर्टात सरकवतोय, त्यांनी तो चेंडू तिकडच्या ग्राउंडवरती टाकला. त्याच्यामुळे अप्रत्यक्षपणे सर्वोच्च न्यायालयाने हे देखील स्पष्ट केलंय, निवडणूक चिन्ह राजकीय पक्षाचं, अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षाची मान्यता आणि आमदारांची अपात्रता हे 2 भिन्न विषय आहेत. बर, पण याच्यामध्ये आता जे पर्याय आहेत या सगळ्या आमदारांकडे आपली अपात्रता रोखण्यासाठी किंवा आपण ती कारवाई टाळण्याच्यासाठी कुठले असे पर्याय कायदेशीर त्यांच्याकडे आहेत जेणेकरून ते आपलं पूर्ण कार्यकाळ पूर्ण करू शकतात, अपात्रता टाळू शकतात?
पर्याय काय? विलास वकील कधी फुकट सल्ला देत नसतो. मी वकील आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्या 16 आमदारांनी आपली अपात्रता टाळण्याकरता काय प्रयत्न केले पाहिजे हे मी ऑन कॅमेरा कधीच सांगणार नाही, कारण मी शिंदेचाही वकील नाही आणि ठाकरेंचाही वकील नाही. मी फक्त कायद्याचा विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर बोलतो आहे. त्याच्यामुळे कृपया या प्रश्नावर मला विचारू नये, मी उत्तर देणार आहे. नक्की. आणि आता संपर्क करतील तुमच्याकडे असं आशा करूया. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट जातोय नवी दिल्लीमध्ये, जिथं सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे सत्ता संघर्षा संदर्भातली, त्याचे अपडेट्स घेण्यासाठी जवळपास 1.5 तास होत आला. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, 1.5 तासाच्या या सुनावणीमध्ये आता नेमकं काय सुरू आहे आणि आतापर्यंतच्या सुनावणीमधले काय महत्वाचे मुद्दे राहिले? महत्त्वाचं म्हणजे अजूनही कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. जवळपास 1.5 तास झालेला आहे. पहिले 3 मिनिटं साधारणतः हरीश साळवे बोलले होते आणि त्यानंतर सलगपणे कपिल सिब्बल युक्तिवाद करताय. युक्तिवादातले प्रमुख मुद्दे काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील. सर, आतापर्यंत 1.5 तास झालेला आहे. 1.5 तासामध्ये काय प्रमुख मुद्दे आहे युक्तिवादातले? सर्वात पहिल्यांदा हरीश साळवे यांनी मान्य न्यायालयाकडून 3 मिनिटं मागून घेतले. त्यात त्यांनी हे सांगितलं होतं की जे अपात्रतेचा जो निर्णय आहे तो माननीय नवीन जे अध्यक्ष झाले विधानसभेचे त्यांच्याकडे ट्रान्सफर करण्यात आला आहे आणि ते माननीय न्यायाधीशांनी ते कन्सिडर केलं. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू मांडायला सुरुवात केली, म्हणजे पिटिशनर यांची बाजू मांडायला सुरुवात केली. त्यात त्यांनी पहिलाच मुद्दा हा घेतला होता की जी नोटीस इश्यू झाली होती त्यावेळेस अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास ठराव नव्हता. आता यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून याला काउंटर होऊ शकतं, पण त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस इश्यू नोटीस झाली होती त्यावेळेस त्यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव नव्हता. आणि त्याला दुसरी बाजू सुद्धा अशी आहे की जर सपोज विधिमंडळ पक्षाचा नेता एकनाथ शिंदे होते शिवसेनेचे, तर त्यांच्याच वतीनं अध्यक्षाकडे ते जायला हवं होतं पत्र, किंवा कोणला अपात्र करायचं, तो एक मुद्दा पुन्हा येऊ शकतो. मग जे नवीन गटनेता नियुक्त करण्यात आले होते अध्यक्षांनी, ते कसे नियुक्त करण्यात आले होते हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि एक गटनेता अस्तित्वात असताना दुसरा गटनेता नियुक्त करून पुन्हा त्यांच्याच विरोधात अविश्वासाचा ठराव पारित करण्यात आला आणि ते कसं सस्टेन करू शकतं हे माननीय न्यायालयासमोर पुन्हा येऊ शकतं. आणि काउंटर करताना हे होऊ शकतं की जे अपात्र ठरवले, कपिल सिब्बल यांनी सांगितलं की जे अपात्र उमेदवार आहे ते लोक अविश्वासाचा ठराव कसा पारित करू शकतात. महत्वाचं म्हणजे जर बघितलं यामध्ये कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद होता, विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार डावलले गेले असा थेट आरोप युक्तिवाद करताना त्यांनी केलेला आहे. नोटीस देऊन अध्यक्षांना हटवता येत नाही असंही कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं आहे. ज्या पद्धतीने नोटीस देण्यात आला त्यावरती त्यांनी भाष्य केलं आहे. सोबतच त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलंय की रेबिया प्रकरणात राज्यपालांचा एजेंडा सेट होता, पण या महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये राज्यपालांचा देखील एजेंडा सेट होता का याची देखील चौकशी होण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं अरुणाचलच्या तत्कालीन सभापतींनी 21 जणांना अपात्र ठरवले होते, मात्र अरुणाचलच्या उपसभापतींनी निर्णय घेताना कोर्टाचा निर्णय बदलला, हे देखील पाहावं लागेल. आणि 10व्या अधिसूचनेनुसार विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र ठरवण्याचे अधिकार आहे. अधिवेशन सुरू असताना अध्यक्षांना हटवण्याची नोटीस दिली जाते, अशाने कोणीही सरकार पडू शकत नाही, अशा प्रकारचा प्रामुख्याने युक्तिवाद त्यांनी केला आहे. हा युक्तिवाद अतिशय महत्वाचा आहे. सोबतच जर बघितलं विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार डावलले गेले हे देखील या निमित्ताने स्पष्ट केलं आहे. आणि सोबतच जर बघितलं हा युक्तिवाद कितपत प्रशांत, मी येतो तुमच्याकडे, कारण आतापर्यंतच्या ज्या सुनावणीमध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे सांगितलं. ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर आता आपल्यासोबत आहेत. आपण निकम सरांकडे जाऊया. निकम सर, सुरुवातीचा जो घटनाक्रम होता, जेव्हा हे सगळे आमदार गेले बाहेर, तिथपासून पुन्हा उपाध्यक्षांच्या संदर्भात दिलेली नोटीस, त्यांना पाठवलेला तो मेल, त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या संदर्भातली ती नोटीस आणि त्यानंतर गटनेत्याची निवड, हे जे मुद्दे काही 6 महिन्यापूर्वी सातत्यानं तेव्हाच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या दरम्यान सुद्धा चर्चेत आलेले होते, आज पुन्हा तोच युक्तिवाद करत कुठेतरी जे ठाकरे गटाचे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी 10व्या सूचीनुसार हे अपात्र ठरतात असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 10वं शेड्यूल
हे यांना लागतं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कायदेशीर दृष्ट्या असं वाटतं की या ठिकाणी दावं शेड्यूलमध्ये हे बसतं, यांची कृती दाव्या शेड्यूलमध्ये बसते? विशाल, तुमचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि आपण बघितलं असेल की सर्वोच्च न्यायालयात ज्या वेगवेगळ्या याचिका प्रलंबित आहे, ज्यांची सुनावणी महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे चालू आहे, त्याकरता ह्या घटनापीठापुढे वेगवेगळे या अनुषंगाने 13 मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत. मी यापूर्वी देखील आपल्याला सांगितलं की हे सगळे मुद्दे एकमेकाशी इंटरकनेक्टेड आहेत. मी साध्या सोप्या भाषेत जर म्हणायचं असेल तर या सगळ्या मुद्द्यांमुळे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष एक खिचडी झाली आहे. मी खिचडी हा एवढा करता शब्द प्रयोग वापरला की एकमेकाशी इंटरलिंक आणि इंटरकनेक्टेड असल्यामुळे कोणता मुद्दा सुनावणीसाठी सुरुवातीला घ्यावा हा नंबर 1 चा मुद्दा महत्वपूर्ण प्रश्न आहे. याकरता आपल्याला आठवत असेल या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने शिंदे गटांच्या वकिलांना आणि ठाकरे गटांच्या वकिलाला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही दोघं एकत्र बसून आपसात मतैक्य करा आणि कोणता मुद्दा प्राथमिक सुनावणीसाठी घ्यावा याचा आम्हाला लेखी द्या. दुर्दैवाने दोघी गटाकडून याबाबतीत एकत्र मतैक्य होऊ शकलं नाही आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ठीक आहे, आम्ही सुनावणी घेऊ. आता हे सांगितल्यानंतर ठाकरे गटाने मध्येच एक अर्ज दाखल केला की 7 न्यायाधीशाचं घटनापीठ स्थापन करावं आणि नबाम रबियाचा निकाल लागत नाही. म्हणजे सुकाणू विरहित अशी ही नाव सध्या चालू आहे. त्याच्यामुळे हे जे युक्तिवाद आपण सकाळपासून ऐकतो आहे हे वेगवेगळ्या मुद्द्यावरती राज्यपालांची कृती, राज्यपालांनी बोलवलेल्या अधिवेशनापासून तर 16 आमदारांच्या अपात्रविषयी नबाम रबियाचा निकाल आणि हे 16 आमदार कुठे इकडे गेले तिकडे गेले सुरतेला गेले आणि हे गेल्यानंतर ते अपात्र झाले, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती युक्तिनाथाची मत्तीबल चालेल. सुप्रीम कोर्ट शांतपणे ऐकून घेत आहे. दोन्ही बाजूंचे ज्येष्ठ वकील काय देतात ते युक्तिवाद करते. आपल्या श्रोत्यांचं मात्र गोंधळ असा होऊ शकतो की कुठला मुद्दा अगोदर चर्चेला जातोय सुप्रीम कोर्टामध्ये. आता महत्वपूर्ण प्रश्न याच्यामध्ये असा आहे जो मी सुरुवातीपासून सांगतोय की 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करायचं की नाही करायचं, नंबर 1. नंबर 2, नबाम रबियाच्या खटल्याचा निकाल येथे तंतोतंत लागतो की नाही. नंबर 3, जे आता कपिल सिब्बल म्हणाले की यांनी फक्त अविश्वासाच्या प्रस्तावाची नोटीस पाठवली, त्यांनी तो विधान भवनात मांडला पाहिजे. आता हे सगळे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांवरती सुप्रीम कोर्टाला अगोदर प्राथमिकता निर्णय देऊ शकतं की 7 जणांचं घटनापीठ स्थापन करायचं की नाही करायचं. जर नाही केलं तर सगळेच प्रश्न मिटले, नबाम रबियाच्या निकालाला करायचं म्हटलं तारीख ओढू शकते. आज सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश काही विचारणा करतायत याच्यावरून आपल्याला कुठेही लॉजिकल असा अर्थ काढता येत नाही की हे मत आहे का ते मत आहे. सुप्रीम कोर्ट स्वतः काही प्रश्न विचारून काही फॅक्ट्सची माहिती करून देत आहे. त्याच्यामुळे आपण कुठल्याही एका तर्काला जाणं असं होऊ शकतं तसं होऊ शकतं असा तर्क या क्षणी आपल्याला काढता येत नाही. त्याचप्रमाणे या जो युक्तिवाद जो सुरू झालेला आहे हे सगळे वेगवेगळे मुद्दे यांच्या फेरी झाडण्यात येत आहे आणि म्हणून वेगवेगळ्या फेरी झाडण्यात येत असल्यामुळे आपला साहजिक गोंधळ होऊ शकतो की सर्वोच्च न्यायालय कुठला मुद्दा डिसाईड करेल अगोदर. त्यामुळे माझ्या मते थोडंसं कुलिंग पिरियड जाऊ द्या, बघूया सर्वोच्च न्यायालय काय शेवटी भाष्य करते, पण त्यावर आपल्याला मल्ली नाती करता येईल. नक्कीच. पण एक मुद्दा तुम्ही काही वेळापूर्वी मांडलेला होता की हे सगळं बघितल्यानंतर हे प्रकरण इथपर्यंत लांबण्यामागचं कारण आहे की कोणाचा तरी गृहपाठ कच्चा राहिलेला होता. माझा थोडा वेगळा प्रश्न आहे सर. कोणाचा तरी गृहपाठ हा अधिक पक्का झालेला होता आणि गृहपाठ करूनच हे सगळं घडवलं गेलेलं होतं असं वाटत नाही का? कारण ज्या प्रकारची गेल्या 6 महिन्यातली सुनावणी, हे सगळं राजकीय घडामोडी घडत असताना कायदेशीर दृष्ट्या सुद्धा सगळी तयारी करून हे सगळं करण्यात आलं असं वाटत नाही का? विकास, तुम्ही बरोबर, तुम्हाला स्मरणशक्ती तुमची दांडगी, मी कौतुक करतो. मी हे जरूर बोललो होतो, परंतु त्याचबरोबर तुम्हाला हेही मी बोललो होतो
की राजकारणात पूर्वी असं म्हटलं जायचं हा की प्रेमात सर्व काही क्षम्य असतं, प्रेमात आणि युद्धात, इंग्रजी अशी म्हण होती. हो. परंतु आता मी तसं नाही, मी असं म्हणेन प्रेमात आणि राजकारणात सर्व काही क्षम्य असतं. त्याच्यामुळे ही स्क्रिप्ट तयार केलेली होती का, हा जसा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारू शकतो की ज्या अर्थी या घडामोडी घडतात ना महाराष्ट्रामध्ये. बघा हो. आपण सुरुवातीपासून बघा की 16 आमदार राज्यपालांकडे काही आमदार डेलिगेशन येतात, कळवतात सरकार अल्पमतात आलेलं आहे. हो त्याच वेळेला सुरतची वारी चाललेली हो. आहे, पुढे दुसरीकडे चाललेली आहे आणि राज्यपाल महोदय ते सांगतात की बाबा तुम्ही 30 जूनला घ्या, 30 जूनला याच्यात हे प्रस्तावाला सामोरं जा. त्या क्षणी मुख्यमंत्री राजीनामा देतं, सरकार गडगडतं. हो म्हणजे निश्चितपणे ज्या वेळेला इरेजिस्टेबल इन्फरन्स काय निघू शकतो, कायद्याच्या भाषेमध्ये मी नेहमी म्हणत असतो की कायदा म्हणजे काय, लॉजिकल डिडक्शन काढता आलं पाहिजे. म्हणजे ऑल मेन आर मॉर्टल, सर्व मानव हे मर्त्य आहेत, सर्व राजे हे मानव आहेत. हो. म्हणून या दोन त्रिकलाबाधित सत्तेवरून काय की सर्व राजे देखील मर्त्य आहेत. आणि म्हणून हा जे आपण अनुकरण काढलं या फॅक्ट्स वरून, हा. तुम्ही जो तर्क काढलायत ना की पूर्वीच काहीतरी होमवर्क तयार झालेलं आहे, हा. मी थोडाफार तुमच्या मताशी सहमत आहे. मला कोणावरती आरोप करायचा नाही, परंतु महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबद्दल ज्या घडामोडीची नांदी घडली होय. त्यावरून ही बाब स्पष्ट होते की अभ्यास कोणीतरी खूप चांगला केला. खूप चांगला अभ्यास केलाय. आणि तुम्ही म्हणालात की प्रेमात आणि राजकारणात सगळं काही क्षम्य वगैरे असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी. आज प्रेमाचा दिवस आहे आणि तिकडे ब्रेकअपची सगळी चर्चा सुरू आहे. राजकारणामध्ये सुद्धा आज या सगळ्या घडामोडी घडतायत. पण सर मुद्दा हा आहे की जर अशाच प्रकारे सगळं होत राहिलं तर याचे परिणाम काय होतील पुढच्या काळामध्ये. कारण दावं शेड्यूल हे सगळं रोखण्यासाठी म्हणून अस्तित्वात आलं. आज त्या शेड्यूलच्या वर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. आणि जर समजा इथून या सगळ्या 16 आमदारांची सुखरूप सुटका झाली आणि सुखरूप सुटका झाल्यानंतर इतर अनेक राज्यामध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात का, मग अशा वेळी न्याय व्यवस्था काय करू शकते. असं आहे की त्याप्रमाणे निश्चितपणे 10 शेड्यूल मजबूत झालं पाहिजे. या मी वैयक्तिक सहमत आहे तुमच्या मताशी. कारण असं आहे की लोकशाही जर टिकवायची असेल तर आयाराम गयाराम जसं बंदी पाहिजे नको, हो त्याचप्रमाणे घोडाबाजार नको. परंतु हे सर्व करण्याकरता तुम्हाला ह्या महाराष्ट्र सत्ता संघर्षामध्ये ज्या काही पळवाटा दिसत आहेत, वाट आणि पळवाट, ही वाट जी आहे आणि पळवाट जी आहे हो. त्या पळवाटा रोखता कशा येईल. आपण बघितलं असेल की ह्या 10 शेड्यूल मध्ये वेळोवेळी अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या सुधारणा सर्वोच्च न्यायालय नाही करणार, पार्लमेंट करू शकतं. पार्लमेंटला हा अधिकार आहे, पण सर्वोच्च न्यायालय याच्यावरती टिप्पणी करू शकतं. सर्वोच्च न्यायालय असं म्हणू शकत नाही की ही जशी त्रुटी होती म्हणून हे सुटले आणि ते गेले, नाही. सर्वोच्च न्यायालय निश्चित सांगू शकतं की याचा फायदा असा झाला आणि तो संसदेला अभ्यास करायचा आहे. संसदेच्या आपल्या जे लोकप्रतिनिधी त्यांनी अभ्यास करायचा आहे. लोकशाहीची बूज राखायची असेल तर निश्चितपणे 10 शेड्यूल हे मजबूत झालं पाहिजे. या मी असं वैयक्तिक मी मात्र म्हणेल. सर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा मूळ गाभा वाटतोय आतापर्यंतच्या या सगळ्या चर्चेच्या दरम्यान किंवा 6 महिन्यातल्या या सगळ्या राजकीय घडामोडी आणि न्यायालयातल्या न्यायालयीन लढाईच्या संदर्भातला. 16 आमदारांच्या संदर्भातला मूळ मुद्दा जर निकाली निघाला तर बाकीच्या या सगळ्या याचिका, बाकीचे जे सगळे प्रश्न आहेत ते निकाली निघू शकतात असं तुम्हाला वाटतं. निश्चितपणे हा सगळा पत्त्यांचा डोंगर आहे. पत्त्यांचा डोंगर एवढ्याच करतायत 16 आमदारांची अपात्रता हा मुख्य डोंगर आहे. तो जर गडगडला सगळे आपोआप फ्लॅट होतील. त्याच्यामुळे 16 आमदारांचं भवितव्य हे निष्पत्ती भवितव्य कोणी ठरवायचं, कोणाला अधिकार आहे, याचं उत्तर सर्वोच्च न्यायालय देईल. बर, पण 16 आमदार जर समजा असं आपण गृहीत धरलं क्षणभरासाठी, जर तर बरं पण बोलतोय, कोर्ट काय तो निर्णय देईल. जर 16 आमदार अपात्र ठरले तर राज्यातल्या सरकारचं भवितव्य काय असू शकेल. असं आहे, राजकारणात काही होऊ शकतं. त्यामुळे 16 आमदारांचं जर अपात्र ठरलं तर सरकार पडेल का नाही पडणार, तर दुसरीकडनं आणखी आणखी काही एखादा कुमक गट येईल, हे काही सांगता येत नाही. म्हणून त्याच्यात
राजकारणातला कुठला गट कुठे जॉईन होईल याचं कोणी भविष्यात सांगू शकत नाही. आणि मी कायद्याचा अभ्यास आहे, राजकारणाचा माझा दुराचाही संबंध नाही. हा. परंतु एक मात्र निश्चित सांगतो, कुठूनही कसलीही रसद केव्हाही राजकारणाला मिळू शकते हे आपण पाहिलेलं आहे. पण मूळ प्रश्न हा पण सर्वसामान्यांच्या मनात आहे. सर, मी आता ट्विटर जेव्हा आपण बोलतोय ब्रेकमध्ये, मी ट्विटर, फेसबुक ह्या सोशल मीडियावरती या सुनावणीच्या बद्दल सामान्य माणूस काय विचार करतोय हे जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच्यातल्या कमेंट्स वाचत होतो, तेव्हा लोकांची एक प्रकारची नाराजी सुद्धा अशी दिसतेय की हे तारीख पे तारीख जे सुरू आहे याच्यातनं खरोखरच काही निर्णय येईल याच्याबद्दलची लोकांना साशंकता वाटतेय. आणि पुढचे काही दिवस जर सात जणांच्या घटनापीठाकडे गेलं तर आणखी जजेसची नियुक्तीपासून पुढे त्या सगळ्या गोष्टी होतील. मग जो न्याय हवा किंवा न्याय झाला ही भावना पण महत्वाची असते. ती भावना होईल का? न्याय कदाचित होईल, पण त्याला वेळ लागेल. वेळ लागल्यावर न्याय होईल, पण न्याय झाला ही भावना लोकांच्या मनात निर्माण होईल का? असं आहे की आपल्याकडे न्यायाची संकल्पना जी आहे, पहिली गोष्ट म्हणजे न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी असते. त्यामुळे न्यायदेवता कधी बघत नाही. मी असं म्हणत असतो नेहमी, न्यायदेवतेने डोळस असलं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. पुरावे येतात, त्याच्यावरती फैसला होतो, तो भाग वेगळा आहे. परंतु लोकांच्या मनात न्याय, लोकांच्या कॉन्शियसला जे पटतं ते न्यायालयाला पटेलच असं नसतं. कारण न्यायालय न्याय देत असतं ते समोर आलेल्या पुराव्यावरून. त्यामुळे लोकांच्या समोर एखादा खून झाला, लोक बघतात आहे, पण तो खूनही सुटतो कारण येणारे पुरावे न्यायालय त्याच्या विरुद्ध साक्ष देत नाही. त्याच्यामुळे लोकांची जी मानसिकता आहे ही गुड कॉन्शियस वरती आधारित असते. आणि गुड कॉन्शियस हा न्यायाचा अविभाज्य भाग असेलच असं नाही. हा, नक्कीच. आता ही सगळी प्रक्रिया एका बाजूला सुरू आहे आणि त्यामुळे कदाचित आज जर सुप्रीम कोर्टानं 7 जणांच्या घटनापीठाकडे हे सगळं प्रकरण वर्ग केलं तर त्याच्यानंतरचा लागणारा वेळ किती असेल याच्याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. पण आता ज्या प्रेक्षकांनी नुकताच टीव्ही ऑन केलेला असेल त्यांच्यासाठी एकदा सांगूया आपण की बरोबर 11 वाजता या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीला सुरुवात झालेली होती. जवळपास 1 तास 40 मिनिटं ही सगळी आतापर्यंतची सुनावणी झाली. या सुनावणी युक्तिवाद झालेला आहे. 3 मिनिटं पहिला युक्तिवाद हा हरीश साळवे यांनी शिंदे गटाकडून केलेला होता. त्यानंतरचे जवळपास 1 तास 36-37 मिनिटं ही कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत. पण या सगळ्या युक्तिवादाच्या दरम्यान जे मुद्दे उपस्थित झाले त्याचं विश्लेषण ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर यांनी केलं. सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी जोडलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.